मॅम प्रेग्नेन्सीमध्ये कोणतं फूड खाल्लं पाहिजे आणि काय नाही खाल्लं पाहिजे? हा वारंवार विचारला जाणारा प्रश्न आहे. कारण प्रेग्नन्सीमध्ये तुम्ही काय खाता हे जास्त महत्त्वाचं असतं आणि मेन म्हणजे हे सर्वांना माहितीच आहे की फास्ट फूड, जंक फूड हे खाल्लं नाही पाहिजे. मद्यपान, धूम्रपान हे केलं गेलं नाही पाहिजे. बट त्याच्याही व्यतिरिक्त आयुर्वेदात एक वेगळी कन्सेप्ट आहे. मूग डाळ, मसूर डाळ किंवा चवळीची डाळ असे जे द्विदल धान्य आहेत ते खायला रिकमेंड केलं जातं. का? कारण की आयुर्वेदातला एक सिद्धांत आहे, सामान्य विशेष सिद्धांत. त्यातला एक भाग आहे की लाईक इन्क्रीजेस लाईक, म्हणजे समान गोष्टी समानाची वृद्धी करते. हे जे डाळी स्वरूपात जे असतात, विशेषतः मूग डाळ, याची जी रचना असते, जसं की आपल्या अंडाशयात म्हणजे ओव्हरीमध्ये फॉलिकल्स सिच्युएटेड असतात. जसे डाळिंबाचे दाणे सिच्युएटेड असतात तसे ते फॉलिकल्स देखील एम्बेडेड असतात त्या ओव्हरीच्या ह्याच्यात. तसं रचना ज्या ज्या पदार्थांमध्ये आपल्याला दिसून येईल तशा सेम दिसणाऱ्या पदार्थ आपण खाल्ले पाहिजेत, असं आयुर्वेदाचार्यांची एक युक्ती प्रमाणानुसार प्रॅक्टिसमध्ये आपल्याला दिसून येत असतं. सो तुम्ही मग मूग डाळ खाल्ली पाहिजे, डाळिंबाचे दाणे खाल्ले पाहिजे, अंजीर चांगला आहे त्यातल्या त्यात. काय खायला नको तर आयुर्वेदात गाजराच्या ज्या बिया आहेत त्या गर्भावरोधक किंवा गर्भाशयाचं आकुंचन करतात, म्हणजे वारंवार गर्भपात होण्यास कारणीभूत ठरतात. म्हणून जे कंदमुळं आहेत ते आयुर्वेदात खायला नाही सांगितलं ड्युरिंग प्रेग्नन्सी किंवा ज्याला प्रेग्नन्सी ठेवायची आहे त्यासाठी.